देवकुंड धबधब्यावर 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू, मृतदेह सापडले। रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी महामार्गावरील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 21 पर्यटकांचा एक गट 12 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास देवकुंड धबधब्याजवळ गेला होता। यावेळी गटातील 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मृतांची नावे विष्णू ढोक वय अंदाजे 22 वर्षे, मूळ राहणार हिंगोली, सध्या चाकण, पुणे आणि गोपाल राठोड वय अंदाजे 23 वर्ष, मूळ राहणार नांदेड, सध्या चाकण, पुणे अशी आहेत। घटनेची माहिती मिळताच शेलार मामा रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। त्यांनी शोध मोहीम राबवून दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले। दरम्यान प्रशासनाने देवकुंड परिसरात प्रवेश बंदी लागू केली असतानाही पर्यटक तेथे कसे पोहोचले याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू असून पर्यटकांनी पावसाळ्यात धोकादायक पर्यटन स्थळावरील प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड।